निश्चितपणे आम्ही शासनाच्या निर्देशाप्रमाणे नोकर भरती करतोय. ठीक आहे, आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही करत नाही. शासनाने 3 कंपन्या निवडल्या, त्यातली 1 कंपनी आम्ही निवडली. आता एवढं करून आणि त्यांच्या पोटात का दुखतोय हे खरं तर शोध लावणं गरजेचं आहे. आणि प्रशासकाचा विषय मला वाटायला लागले आता आम्हाला की त्यांना प्रशासक हा फक्त नोकर भरतीसाठी आणायचा आहे. प्रशासक आणायचा आणि नोकर भरती आपल्याला काही त्यात हात मारता येतोय का अशा पद्धतीचा त्यांचा उद्देश एकहरीत त्यांच्या कालच्या, कारण त्यांनी काल सांगितलं की आम्ही आता स्थगिती देणार. मग आता का स्थगिती देणार? आता स्थगिती द्यायचा उद्देश काय? तुम्ही सांगताय ह्या कंपनी मार्फत आम्ही भरती करतोय. म्हणजे इथल्या युवकाला नोकरीची संधी जिल्हा बँक उपलब्ध करू देत्या. 450 मुलं, 450 कुटुंब त्या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने बँकेत येणार आहेत आणि ते तुम्ही थांबवताय. एकदा नाही 2 वेळा तुम्ही थांबवताय. एकदा थांबलं, तुम्ही म्हटला ही कंपनी निवडली, आता थांबवायचं कारण काय? म्हणजे तुमचा हेतू ह्यातला काही चांगला दिसत नाही. तुम्हाला नोकर भरतीमध्ये काहीतर प्रशासक आणून काही तर इथं घोळ करता येतोय का एवढाच तुमचा ह्यामध्ये उद्देश दिसतोय. आणि तीच एकहरीत तुमची कालच्या मुलाखतीत बघितलं तर तीच भूमिका तुमची दिसत्या असं स्पष्टपणे या ठिकाणी दिसते. त्यांना जयंत पाटलांच्या नावची कावीळ झाली. खरं तर जयंत पाटील साहेबांनी बँकेच्या रेग्युलर कामकाजामध्ये, संचालक मंडळाच्या कामकाजामध्ये, कर्ज वाटपामध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. कधी जयंत पाटलांनी आम्हाला असं करा, असं करू नका हे कधीही सांगितलं नाही. काही ज्या विधायक सूचना असतील, विधायक सूचनाच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही करा. 100 रुपयाचं कर्ज माफ केल्याला दाखवावं. 100 रुपयाचं, लाखो किंवा हे राहू दे. आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वसमावेशक सगळ्यांच्यासाठी निर्णय केलेत. आणि 1 रुपयाचं कर्ज माफ केलेलं त्यांनी दाखवावं. केलं असेल तर मी राजीनामा देतो, केलं नसेल तर त्याने राजीनामा द्यावा. जे काल आरोप केले ते सगळे बिनबुडाचे राजकीय आरोप आहेत.